कोथिंबिरीच्या रोपाला जे सुवासिक फळ आलेलं असतं त्याला धणे म्हणतात. संस्कृतमध्ये धान्यक आणि इंग्लिशमध्ये कोरिएंडर सीड्स. मसाल्याचा पदार्थ म्हणून आपण ह्याला ओळखतो आणि आहारात ह्याचा भरपूर वापर केला जातो. तसंच आयुर्वेदामध्ये ह्याचा वापर विविध आजारांमध्ये औषध म्हणून केला जातो. तर धण्याचा सर्वांगाला दाह होणे, आग पडणे, ताप असेल, खोकला, जुलाब, उलटी, मूळव्याध अशा आजारांमध्ये त्याचा उपयोग केला जातो. धणे हे रुचिवर्धक आहे, तोंडाची रुची वाढवते, अग्निवर्धक आहे, भूक वाढवणारी आहे आणि सर्वात विशेष म्हणजे धान्यक हे कृमिघ्न आहे. कृमिघ्न म्हणजे शरीरात जे जंतू संसर्ग होतो त्यामध्ये सुद्धा धण्याचा फायदा होतो. विशेष करून मूत्राशय संबंधित जे काही इन्फेक्शन्स होतात, युरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शन्स, ह्यामध्ये धान्यकचा खूप जास्त फायदा होतो. हे हिम स्वरूपात वापरले तर त्याचा जास्त फायदा होतो. हिम म्हणजे काय तर जे काही सुगंधी तत्व असलेले किंवा तेलाचा अंश असलेले वोलेटाईल ऑइल्स ज्याला म्हणतात, तर असे सुगंधी तत्व असलेले जे काही औषधी वनस्पती आहेत जसे धणे आहे, जिरे, बडीशोप, तर अशा औषधांची भरड केली जाते. रात्रभर त्याला थंड पाण्यात भिजवलं जातं आणि मग सकाळी गाळून ते वापरलं जातं. तर असंच धान्यक हिम बनवलं जातं. हिम बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहे धणे, खडी साखर आणि पाणी. तर हे जे धणे आहेत हे बी आहेत, तर ह्याला आपल्याला कुटून घ्यायचं आहे. अगदी फाईन पावडर, बारीक पावडर नाही करायची आहे, ह्याला आबडधोबड कुटून घ्यायचं आहे. अशा प्रकारे वाटून घेतल्यानंतर धणे आपण एक भाग घेणार आहोत आणि पाणी त्याच्या 6 पट. तर इथे मी अंदाजे 20 ग्राम धणे घेतलेत आणि 120 ml पाणी घेतलेलं आहे. तर ह्या कुटलेल्या धण्यामध्ये आपल्याला पाणी टाकून ठेवायचं आहे. तर हे रात्रभर आपल्याला भिजत ठेवायचं आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी आपल्याला हे पाणी पातेल्यात टाकून हाताने व्यवस्थित कुस्करून घ्यायचं आहे आणि नंतर हे पाणी गाळून घ्यायचं आहे. नंतर आपण जी खडीसाखर घेतली होती त्यालाच वाटून आपण हे त्याचं पावडर करून घेतलं आहे. तर हे चवीप्रमाणे धण्याच्या पाणीमध्ये टाकायचं आहे आणि हे आपलं धान्यक हिम तयार आहे. जो धान्यक हिम आपण बनवलाय ह्याचा कमीत कमी डोस 40 ml आणि जास्तीत जास्त 100 ml पर्यंत घेऊ शकता. आणि जेव्हा त्रास होतो तेव्हा घ्या. तर सलग एक 4-5 दिवस घेतलं तर काही हरकत नाही. अगदी रुटीनमध्ये किंवा अगदी डेली बेसिसवर हे घेण्याची गरज नाही. फक्त त्रास झाल्यावर घ्यायचं. ह्यात आपण जी खडीसाखर टाकली आहे ती ऑप्शनल आहे. तुम्हाला खडीसाखर स्किप करायचं असेल करू शकता, नुसतं धण्याचं पाणी पण घेऊ शकता. ज्यांना सर्वांगाला दाह होते किंवा हातापायाच्या तळव्यांना आग होत असते, अंगाला खूप घाम येत असतो, त्यांनी खडीसाखर टाकून घेतली तर जास्त फायद्याचं ठरतं. धान्यक हिम हे अजून कुठल्या अवस्थेमध्ये उपयोगी पडते तर ज्यांना सारखी तहान लागत असते, तोंड कोरडं पडत असतं, त्यांनी वापरायचं. उन्हाळी लागून लघवी होत असताना ज्यांना आग होते तर त्यांच्यासाठी सुद्धा धान्यक हिम हा खूप फायद्याचा ठरतो. धान्यक हे मूत्रला सांगितलंय म्हणजे लघवीचा प्रमाण वाढवतो आणि लघवीचा प्रमाण वाढवून लघवी वाटे हे शरीरातली जी काही अतिरिक्त उष्णता आहे ते सुद्धा धणे बाहेर काढतं. त्या व्यतिरिक्त जे स्त्रियांना मेनोपॉजचा त्रास होत असतो त्यावेळेला अचानक उष्णतेचा त्रास होत असतो, म्हणजे अचानक घाम येणं, घाबरल्यासारखं होणं, तर त्यांनी सुद्धा आठवड्यातनं 1-2दा असं धान्यक हिम बनवून पिलं पाहिजे. त्याचा नक्कीच फायदा होईल. त्याशिवाय आमवातासारखे जे रोग आहेत किंवा ताप आलेला असेल ज्यामध्ये अजिबात तोंडाला चव नाही आहे, भूक लागत नाही आहे, तर अशा ठिकाणी आपल्या ह्या धान्यक हिममध्ये एक 3 ते 4 चिमूट सुंठ पावडर टाकून ते हळूहळू घोटभर तुम्ही पित राहिल्याने तुमची भूक वाढायला लागेल आणि खाल्लेलं सुद्धा व्यवस्थित पचेल. जो शरीरातला आम आहे तो कमी होणार आहे. थोडक्यात काय तर धान्यक हे श्रोतोशोधक आहे, म्हणजे शरीरातले विविध अवयवांचा शोधन करतो. त्या उन्हाळ्यात धान्यक हिम करून बघा आणि त्याचा फायदा काय होतो ते कमेंट थ्रू मला नक्की कळवा. सर्वे जनाः सुखिनो भवन्तु.